हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या बुधवार 12 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये प्रियंका आणि श्रीधर या दोघांच्या लग्नानंतरची सत्यनारायण पूजा पार पडली आणि शिवनाथने सुद्धा या पूजेसाठी हजेरी लावली. त्यामुळे प्रियंकाला आनंद झाला. पण त्याच वेळेस हनुमंतराव प्रियंकाचे वडील तेथे पोलिसांना घेऊन आले आणि चक्क शिवनाथवर सुनेला मारहाण केल्याचे आरोप लावले. त्यामुळे प्रियंका खूप चिडली आणि तिने चक्क आपल्या वडिलांवरच तक्रार दाखल करण्याची धमकी दिली आणि हनुमंतरावांना शिवनाथ विरुद्धची तक्रार मागे घ्यायला लावली. त्यामुळे शिवनाथला काही जेलमध्ये जावं लागलं नाही आणि पद्मात चांगलीच तोंडावर आपटली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्रियंका आणि श्रीधर गुरुजींना नमस्कार करतात आणि गुरुजी श्रीधरला विचारतात, तू शिवनाथ आप्पाचा मधला ना, म्हणजे मोठ्या भावाच्या आधीच तू लग्न केलंस का? हे ऐकून माधवला खूप वाईट वाटतं. माधव दुःखी होतो आणि म्हणतो, गुरुजी, मीच सांगितलं होतं त्याला माझ्या आधी लग्न करायला, कारण आयुष्यात प्रेम येणं खूप महत्त्वाचं असतं आणि जर थोडाही उशीर झाला ना तर ते तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जातं. असं म्हणून माधव हा घरातून बाहेर जातो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. सगळेच दुःखी होतात. मग गुरुजी उमाला विचारतात, शिवनाथ आप्पा कुठे आहेत? उमा सांगते, आहेत ना आतमध्ये, येतील ते थोड्या वेळात. आणि उमा शिवनाथला बोलवायला जाते. तेवढ्यात गुरुजी विचारतात, कोण करणार आहे मग प्रसादाची तयारी? प्रियंका म्हणते, मी करणार आहे. हे ऐकून श्रीधर म्हणतो, तू करणार आहेस? प्रसाद फक्त बनवायचा नाहीये, सगळ्यांनी खायचा सुद्धा आहे. हे ऐकून प्रियंकाला खूप राग येतो. तर वेदा म्हणते, दादा तू गप रे, आज वहिनीला मी मदत करणार आहे आणि प्रसाद खूप छान होईल, तू पाहतच राहा. प्रियंका श्रीधरला डोळे दाखवते आणि वेदाबरोबर प्रसाद बनवायला किचनमध्ये निघून जाते. परंतु माधव खूप दुःखी झालाय हे श्रीधरला माहीत असतं आणि तो बाहेर जाण्याचा विचार करतो. इकडे उमा आपल्या रूममध्ये येते तर शिवनाथ गोडाऊनला जाण्याची तयारी करत असतो. उमा त्याला विचारते, अहो कुठे चाललाय तुम्ही? शिवनाथ सांगतो, काय विचारताय, मागील 25 वर्षांपासून सकाळी सकाळी यावेळेस मी एकाच ठिकाणी जातो, गोडाऊनमध्ये चाललोय. तर उमा त्याला सांगते, पण आज प्रियंका आणि श्रीधरच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा आहे. शिवनाथ म्हणतो, मी तुम्हाला अडवलंय का? पण मला हट्टही करू नका आणि थांबायलाही सांगू नका. तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुनेसाठी पूजा करायची ना, तुम्ही पूजा घाला, पण मी थांबणार नाहीये. तर उमा ही शिवनाथला समजावून सांगते, गुरुजी तुमच्याबद्दल विचारत होते आणि जर घरचा कर्ता पुरुषच नसेल तर गुरुजी बाहेर जाऊन अख्ख्या जगाला सांगतील. आणि तुम्हीच म्हणता ना की आपल्या घरात कितीही वाद असले, काही झालं तरी बाहेरच्या व्यक्तीला, बाहेरच्या जगाला ते कळता कामा नये. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला पूजेला थांबायचंय की नाही. उमाने शिवनाथची दुखरी नस दाबलेली असते, त्यामुळे शिवनाथ थांबायला तयार होतो. दुसरीकडे उमाची आई घरातून बाहेर पाहत असते उमाच्या घराकडे. तेवढ्यात छाया तेथे येते आणि विचारते, आई काय पाहताय? तर आई सांगते, अगं आज उमाच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे ना, कशी लगबग सुरू आहे तेच पाहतीये. हे ऐकून छायाला खूप आनंद होतो आणि छाया म्हणते, आई माझी सुद्धा खूप इच्छा आहे आपल्या घरात पूजा घालण्याची, सगळ्यांची डोकी तरी शांत होतील. आणि तेवढ्यात तेथे पद्मा येते आणि विचारते, छाया कोणाचं डोकं शांत करायचंय तुला? तर छाया सांगते, तुमच्या भावाचं. तेवढ्यात छायाचा नवरा तेथे येतो आणि विचारतो, माझं डोकं शांत करायचंय तुला? माझं डोकं काय गरम आहे का? छाया म्हणते, हो आहेच, प्रत्येक गोष्टीत नुसती चिडचिड चिडचिड रागराग रागराग करत असता, या वयात एवढं रागराग करणं चांगलं नाहीये. तर छायाचा नवरा चिडून म्हणतो, या वयात म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी म्हातारा झालोय का? म्हातारी तू झाली असशील, मी नाही झालोय. या दोघांचं भांडण ऐकून पद्मा, आई सगळे हसत असतात. छाया म्हणते, हेच मी म्हणत होते, नुसती चिडचिड 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 करत असतात आणि त्या चिडचिडचं नुकसान मलाच होतं. माझ्या बाई नेहमी म्हणायच्या की छाया तू कोणाशी बोलशील ना तर समोरचा असा मधासारखा पघळल, आणि इथं तर सगळं वेगळंच आहे. हे ऐकून छायाचा नवरा चिडून म्हणतो, तुझ्या त्या बाईला भेटावंच लागल, अशी कोणती बाई आहे ते कळतच नाहीये. पद्मा खूप हसते आणि म्हणते, गप बसा रे, बंद करा तुमची भांडणं. आणि हो छाया, तुला पूजा घालायची आहे ना तर पूजा नक्की घालू, पण एकदा या शिवनाथचा निकाल लागू दे. आज त्या शिवनाथचा निकाल मी लावूनच राहणार. छाया आणि आईला हे आवडत नाही
त्या दोघी तेथून निघून जातात. आणि मग पद्मा कोणाला तरी कॉल करते. आता शिवनाथ विरुद्ध तिचा काय प्लॅन आहे हे आपल्याला पुढे कळेलच. आणि इकडे बिचारा माधव हा घराबाहेर येतो, खूप दुःखी असतो. कारण माधवचा प्रेमभंग झालाय. माधव हा पायरीवर जाऊन बसतो आणि माधवला आठवतं की ज्या मधुरावर त्याचं प्रेम होतं ती मधुरा त्याला एका दुसऱ्या मुलाबरोबर दिसली. ते दोघे एकत्र पूजेला बसले होते आणि मग त्याच्या मोबाईलवर या दोघांच्या एंगेजमेंटचा फोटोसुद्धा आला होता. आपल्या मधुराचा साखरपुडा झालाय. मधुरा मला म्हणाली सुद्धा, जर तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहे तर मी माझा साखरपुडा मोडायला तयार आहे. हे सगळं माधवला आठवतं आणि माधव खूप दुःखी होतो. डोळे बंद करून रडत बसतो. तेवढ्यात श्रीधर घराबाहेर येतो आणि माधवला या अवस्थेत पाहून श्रीधरला खूप वाईट वाटतं आणि श्रीधरसुद्धा माधवच्या शेजारी येऊन बसतो. माधव अजूनही डोळे बंद करून तसाच बसलेला असतो. श्रीधर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. माधव डोळे उघडतो आणि श्रीधरकडे पाहतो. श्रीधर माधवला म्हणतो, दादा मला माफ कर, हे सगळं माझ्यामुळे होतंय ना. माधव म्हणतो, अरे तू कशाला माफी मागतोय, तुझ्यामुळे काही होत नाहीये. श्रीधर म्हणतो, मी पळून जाऊन लग्न केलं आणि त्याचा परिणाम तुझ्यावर झाला, तुझ्याबरोबर हे सगळं होतंय. माधव म्हणतो, नाही रे, स्वतःला दोष का देतेस तू, असं काही नाहीये. श्रीधर म्हणतो, दादा हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, परंतु मला माहिती आहे ना, मग जर मी प्रियंकाशी असं पळून जाऊन लग्न केलं नसतं तर आज कदाचित तुझंही मधुराशी लग्न झालं असतं. आज तुला एवढं दुःखी नसतं राहावं लागलं आणि माझ्यामुळे सगळे तुला बोलताय. गुरुजींनी आता तुला विचारला प्रश्न, उद्या संपूर्ण गाव विचारेल. मला खरंच खूप वाईट वाटतंय. माधव हा श्रीधरला समजावून सांगतो, श्रीधर तुझ्यामुळे काहीच झालं नाही, उलट तू हिम्मत केलीस आणि स्वतःचं प्रेम मिळवलंस. पण तेवढी हिम्मत नाही करू शकलो मी. मी हातावर हात धरून फक्त बसून राहिलो, म्हणून आज माझी ही अवस्था आहे. माधव खूप दुःखी होतो आणि इकडे पद्मा चक्क प्रियंकाचे वडील हनुमंतरावांना कॉल करते. हनुमंतराव फोन उचलतात आणि म्हणतात, बोला पद्माताई. तर पद्मा सांगते, अहो हनुमंतराव, अजून किती दिवस तुम्ही असे हातावर हात ठेवून बसून राहणार आहात. हनुमंतराव विचारतात, काय झालं. तर पद्मा सांगते, अहो आजपर्यंत समोरच्या घरातून तुमच्या मुलीला मारण्याचे, शिवीगाळ करण्याचे, आदळआपट करण्याचे आवाज यायचे, पण काल तर कहरच झाला. त्या दोघांनी चक्क तुमच्या मुलीला खूप मारहाण केली हो. हे ऐकून हनुमंतरावांना जबर धक्का बसतो. हनुमंतराव विचारतात, काय. तर ही पद्मा सांगते, अहो खरं बोलते मी, माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये. तुमच्या मुलीची अवस्था लई बिकट आहे हो, आणि तुम्ही असे हातावर हात ठेवून बसलाय. मी तर म्हणते तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि तुमच्या मुलीला घेऊन जा. आणि तो शिवनाथ आहे ना, तुमचा बदला घेतोय. मध्ये तुम्ही शिवनाथचा अपमान केला होता ना, त्याचा वचपा काढतोय तो तुमच्या मुलीला मारहाण करून. तुम्हाला जे काही करायचं ना ते आजच्या आजच करा, कारण बाहेरच्या जगाला काही कळू नये म्हणून त्यांनी आज घरात सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. म्हणजे रात्री सुनेला मारायचं आणि दिवसा पूजा करून अख्ख्या जगाला दाखवायचं की आम्ही किती चांगले आहोत. पण त्याचा हा खोटाडेपणा तुम्हीच सगळ्या जगासमोर आणू शकता. हनुमंतराव, काहीतरी करा, आता तरी जागे व्हा आणि स्वतःच्या मुलीच्या प्रेमासाठी काही करा. असं म्हणून पद्मा फोन कट करते. हनुमंतरावांना जबर धक्का बसलेला असतो आणि पद्मा आणि बाकीचे सगळेजण भलतेच खुश होतात आणि आता पुढे काय होईल याचा विचार करतात. इकडे माधव श्रीधरला सांगतो, मी सुद्धा अनेक वेळेस विचार केला की मधुराशी लग्न करावं, पण कधी हिंमतच नाही करता आली. आणि आता वेळ निघून गेली आहे, आता माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे. आपला राघव कसा आहे, त्याला आप्पा आई एवढं बोलतात, परंतु तो कधीच स्वतःचा स्वभाव बदलत नाही. हिंमत बाजतो, हिमतीने सगळं करतो. श्रीधर सांगतो, खरंय दादा तुझं, जर राघव माझ्या मदतीला नसताना तरी मी सुद्धा प्रियंकाशी लग्न करू शकलो नसतो. माझ्यासुद्धा एवढी हिंमत नाही आहे. माधव सांगतो, पण तुझं आता सगळं छान आहे, फक्त कणिक मळता आली पाहिजे. हे ऐकून श्रीधर हसू लागतो आणि हे दोघे भाऊ खुश होतात. तेवढ्यात राघव आणि बंटी सत्यनारायणच्या पूजेचं सगळं सामान घेऊन घरी पोहोचतात. माधव आणि श्रीधर राघवकडे पाहत असतात. राघव आणि बंटी विचार करतात, या दोघांचं काय सुरू आहे. राघव विचारतो, काय झालं. तर हे दोघे भाऊ म्हणतात, काय नाही, चल पूजेला जायचंय. असं म्हणून हे तिघे भाऊसुद्धा घरामध्ये निघून जातात. आणि मग गुरुजींच्या मदतीने हे तिघे भाऊ मिळून पूजेची सगळी तयारी करत असतात. पूजेचं सगळं सामान, फुलं, नारळाच्या फांद्या हे सगळं जागेवर ठेवत असतात. बंटी मामासुद्धा त्यांना मदत करत असतो. आणि मग तेवढ्यात
प्रियंका आणि वेदा पूजेचं सगळं सामान आणि पूजेचा शिरा, पूजेचा प्रसाद सुद्धा घेऊन येतात आणि मग पूजेला सुरुवात होणार असते. उमा सुद्धा तयार होऊन येते. प्रियंका विचारते, आई, आप्पा कोठे आहेत? तेवढ्यात गुरुजी म्हणतात, मी बाहेर गोमूत्र शिंपडून येतो. गुरुजी बाहेर निघून जातात, परंतु उमाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, कारण तिने शिवनाथला तर सांगितलंय, पण शिवनाथ पूजेला येईल की नाही हे उमाला सुद्धा माहीत नसतं. इकडे पद्मा आणि पद्माचा भाऊ घराच्या बाल्कनीत उभे असतात आणि तेवढ्यात गुरुजी संपूर्ण अंगणात गोमूत्र शिपडत शिपडत येतात आणि पद्मा म्हणते, पाहिलंस का गुरुजी, गोमूत्र शिंपडताय. गुरुजी, कितीही गोमूत्र शिंपडा आणि या घराला पावन करा, परंतु या घराची वाट आज मीच लावणार आहे. असा विचार करून पद्मा खूप खुश होते. तिचा भाऊ सुद्धा खुश होतो. आणि इकडे प्रियंका ही उमाला सांगते, जर आज आप्पा पूजेला येणार नसतील तर मी सुद्धा ही पूजा करणार नाही. मला या पूजेला नाही बसायचं. हे ऐकून उमा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. श्रीधर प्रियंकाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आप्पा पूजेला येतील, आपण पूजेला सुरुवात तर करूया. पण प्रियंका म्हणते, नाही श्रीधर, आपण पूजेला का सुरुवात करायची? जर आपण एका कुटुंबात राहतो आणि कुटुंबातील सगळेजण एकत्र येऊन एखादा उत्सव साजरा करणार नसतील तर आपल्याला ती पूजा करायची नाही. मला या पूजेला काही अर्थच वाटत नाही. मी ही पूजा करणार नाहीये. श्रीधर म्हणतो, प्रियंका हट्ट नको करूस, असं बोलू नकोस. परंतु प्रियंका म्हणते, नाही श्री, हा माझा हट्ट नाहीये, मी ही पूजा करणार नाही. असं म्हणून प्रियंका तिच्या रूममध्ये जात असते. तेवढ्या शिवनाथ मस्त कुर्ता वगैरे घालून तेथे पोहोचतो. शिवनाथला या पूजेसाठी आलेलं पाहून घरातले सगळेजण खूप खुश होतात. राघव बंटीच्या खांद्यावर मस्त हात ठेवून उभा राहतो आणि उमा श्रीधरला गुपचूप म्हणते, मला माहीत होतं तुम्ही येणार आहे. परंतु श्रीधर तोंड वाकडं करतो. पूजेला तर आलाय, पण मी आनंदाने आलोय असं त्याला दाखवायचं नसतं. आणि प्रियंका म्हणते, आप्पा तुम्ही आमच्यासाठी पूजेला आलात ना? तर शिवनाथ चिडून म्हणतो, नाही, मी कोणासाठीही पूजेला आलेलो नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. मी फक्त आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी येथे आलोय. कारण जर आज मी पूजेला आलो नसतो तर गुरुजींनी अख्ख्या गावभर केलं असतं की शिवनाथ पूजेला नव्हता, कुटुंब प्रमुखच पूजेला नव्हता. आणि घरात काही असलं तरी बाहेर आपल्या कुटुंबाची इज्जत जायला नको, म्हणून मी या पूजेला आलोय. हे ऐकून प्रियंकाला वाईट वाटतं. श्रीधर सुद्धा गप्प बसतो. परंतु राघव हा पुढे येतो आणि म्हणतो, वाह, काय जोडी आहे. शिवनाथ चिडून विचारतो, काय जोडी आहे म्हणजे? राघव म्हणतो, नाही, गुरुजी आले, गुरुजी आले. आणि तेवढ्यात गुरुजी आतमध्ये येतात आणि म्हणतात, अरे शिवनाथ अप्पा, आलेत का तुम्ही? बरं झालं. कुटुंब प्रमुख कोणत्याही पूजेला आला म्हणजे संपूर्ण कुटुंब आलं असा त्याचा अर्थ होतो. आता आपण पूजेला सुरुवात करूया. नवीन जोडप्याने पूजेला बसायचंय. आणि मग प्रियंका आणि श्रीधर हे दोघे पूजेला बसतात. प्रियंका खूप सुंदर दिसत असते. श्रीधर तिच्याकडेच एकटक पाहत असतो. मग वेदा पाणी आणून देते. सगळे भाऊ मामा हे खाली बसतात. श्रीधर हा सोफ्यावर बसलेला असतो आणि वेडवाकडं तोंड करत असतो. पूजेला सुरुवात होते आणि राघव, बंटी मामा, श्रीधर, प्रियंका घरातील सगळेजण खूप खुश असतात. श्रीधर दिवा लावतो आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी पूजा होत असते. त्यानंतर प्रियंका सुद्धा श्रीधरकडे प्रेमाने पाहते. हे दोघे सुद्धा खूप खुश असतात. त्यांच्या लग्नानंतरची ही पहिली पूजा असते आणि दोघे एकत्र पूजेला बसलेत, त्यामुळे त्यांना आनंद होतो. आपल्या मुलाच्या लग्नानंतरची पूजा होतीये हे पाहून उमाला सुद्धा आनंद होतो. उमाही खुश असते. पण शिवनाथ अजूनही मी खूप नाराज आहे असेच एक्सप्रेशन देत असतो. त्यामुळे उमाला सुद्धा माहिती आहे की याला मनातून सगळं हवंय, फक्त आपल्यासमोर हा असं सगळं दाखवतोय. आणि गुरुजी पूजा सांगत असतात आणि म्हणतात, चला आता ही सुरुवातीची पूजा करून झाली आहे, आता आपण सत्यनारायणच्या कथेला सुरुवात करूया. घरातील सगळेजण हो म्हणतात आणि त्याच वेळेस प्रियंकाचे वडील हनुमंतराव हे घराजवळ येतात आणि जोर जोरात ओरडतात, ए शिवनाथ बाहेर ये, शिवनाथ बाहेर ये. घरातील सगळ्यांना हा आवाज ऐकू येतो आणि कोण अशी मला हाक मारतंय हा प्रश्न शिवनाथला पडतो. बाकीचे सगळेजण सुद्धा खूप घाबरतात आणि प्रियंका विचार करते, हा माझ्या बाबांचा आवाज आहे का? हा माझ्या बाबांचाच आवाज दिसतोय असं तिला वाटतं. आणि हनुमंतराव जोर जोरात आरडाओरडा करत असतात, शिवनाथ लवकर बाहेर ये, शिवनाथ लवकर बाहेर ये. आणि शिवनाथ बाहेर येतो. त्याच्या मागे मागे उमा आणि त्याची तिन्ही मुलं वेदा हे सगळे असतात. आणि येथे हनुमंतरावांना पाहून घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं.
पद्मा बाल्कनीतून सगळं पाहत असते आणि तेवढ्यात तेथे पोलीससुद्धा येतात. पोलीस येथे का आले आहेत हाच प्रश्न शिवनाथला पडतो. उमा आणि तिन्ही मुलं खूप घाबरतात. पोलीस का आलेत हे कोणालाच कळत नाही. पद्माला समजतं की आज हा हनुमंतराव शिवनाथला नक्की तुरुंगात पाठवणार. त्यामुळे पद्मा भलतीच खुश असते आणि शिवनाथ काही बोलण्याआधीच हा इन्स्पेक्टर म्हणतो, शिवनाथ, आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत. हे ऐकून शिवनाथला जबर धक्का बसतो. उमाच्या पायाखालची जमीन सरकते. शिवनाथच्या मुलांचा राघव माधव यांचा विश्वासच बसत नाही की पोलीस हे काय बोलताय आणि आमच्या अप्पांना ते का अटक करणार आहेत. इकडे पद्मा खुदूखुदू हसत असते आणि पद्मा भलतीच खुश असते आणि म्हणते, चल खाली जाऊया आणि जवळून ही सगळी मजा पाहूया. हे दोघे भाऊ बहीण लगेच आपल्या घराच्या खाली उतरतात आणि शिवनाथ इन्स्पेक्टरला विचारतो, इन्स्पेक्टर, पण तुम्ही मला अटक का करताय. आणि इन्स्पेक्टर उत्तर देतो, मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण पोलीस स्टेशनला गेल्यावर आता तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. परंतु कोणालाच ही गोष्ट पटत नाही. आता पोलीस जर अटक करायला आले आहेत तर त्यांनी बेसिक माहिती द्यायला हवी की कशाबद्दल अटक करताय. नाहीतर असं कोणालाही पोलीस स्टेशनमध्ये नेणं हे काही पोलिसांच्या अधिकारात बसत नाही. आणि शिवनाथ हाच विचार करत असतो. पद्मा खूप खुश असते की शेवटी हनुमंतरावांनी आपलं काम करून दाखवलं आणि या शिवनाथला आता पोलीस अटक करून घेऊन जाणार. हनुमंतराव डोळे मोठे मोठे करून शिवनाथकडे रागारागाने पाहत असतात आणि शिवनाथला समजतं की हनुमंतरावांनीच कंप्लेंट केली आहे आणि कंप्लेंट नक्कीच प्रियंका आणि श्रीधरच्या लग्नाबद्दलच असणार आहे. पण पोलीस काहीही सांगायला तयार नसतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. मागील काही दिवसांपासून प्रियंका आणि श्रीधरच्या सत्यनारायणची तयारी सुरू होती, त्याबद्दलची बोलणी सुरू होती आणि शेवटी ती वेळ आली आहे जेव्हा आता या दोघांच्या सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात झाली. शिवनाथसुद्धा मोठं मन दाखवून या पूजेसाठी थांबला. परंतु पद्माला हे काही सगळं सुखरूप सुखवस्तू होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे पद्माने चक्क पोलिसांना बोलवलं आहे. आता पोलिसांना हनुमंतरावांनी बोलवलं आहे, पण पद्माने हनुमंतरावांचे कान भरले आणि मग हनुमंतरावांनी चक्क पोलिसांना बोलवलं आहे. आता हनुमंतरावांनी हीच तक्रार केली असेल की माझ्या मुलीला या घरात मारहाण होतीये, तिचा छळ होतोय, घरगुती हिंसाचार होतोय. त्यामुळेच पोलीस येथे आले आहेत आणि शिवनाथला अटक करताय. आता पोलीस शिवनाथला अटक करून तर नक्कीच नेतील. मग शिवनाथला कोणी वाचू शकत असेल तर ती प्रियंका, कारण प्रियंकाला त्रास होतोय, प्रियंकाला मारहाण होतीये अशीच तक्रार केली गेली आहे. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शिवनाथ हा आता खरंच तुरुंगात जाईल की काय अशी भीती वाटते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा पोलीस हे शिवनाथला अटक करून घेऊन जात असतील त्याच वेळेस प्रियंका म्हणेल, थांबा, माझ्या सासऱ्यांना कुठेही न्यायचं नाही आहे, त्यांनी मला मारहाण केलेली नाही आहे, माझा कोणताही छळ केलेला नाही आहे, त्यामुळे ही जी पोलीस तक्रार आहे ही पोलीस तक्रार खोटी आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सांगणार की ही पोलीस तक्रार तुमच्या वडिलांनी हनुमंतरावांनीच केली आहे आणि तुमच्या हाताला जी जखम झाली आहे ते याचं सगळ्यात मोठा पुरावा आहे की तुम्हाला या घरात त्रास होतोय, मारहाण छळ होतोय. परंतु प्रियंका ही ठणकावून सांगणार, नाही, माझ्या सासऱ्यांना तुम्ही कुठेही नेऊ शकत नाही, मी माझ्या मर्जीने हे लग्न केलं आहे आणि माझ्या मर्जीने या घरात राहतीये. मी तुम्हाला सांगते, माझ्यावर कोणताही अन्याय होत नाही, मला कोणतीही मारहाण केली जात नाही, माझा छळसुद्धा होत नाही. आणि पप्पा असं म्हणून प्रियंका हनुमंतरावांना ठणकावून सांगेल, तुम्ही खोटी तक्रार दाखल केली आहे, आत्ताच्या आत्ता ही खोटी FIR मागे घ्या. जर तुम्ही ही FIR मागे घेतली नाही तर मी तुमच्या विरुद्ध FIR करेल की तुम्ही मला आणि माझ्या सासरच्या लोकांना त्रास देता, आमचा छळ करतात. मग तुम्ही आणि माझे सासरे दोघे एकत्र जेलमध्ये जाल, एकाच तुरुंगात असाल, विचार करा. हे ऐकून हनुमंतरावांना जबर धक्का बसेल आणि मग नाईलाजाने हनुमंतराव आपली केस मागे घेतील. शिवनाथला काही अटक होणार नाही. तेव्हा या पद्माचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असेल एवढं मात्र नक्की. आणि मग थोड्या वेळानंतर श्रीधर आणि प्रियंकाच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा व्यवस्थित पार पडेल. सत्यनारायणची आरती वगैरे होईल
आणि मग श्रीधर आणि प्रियंका घरातील सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत असतील. सगळ्यात आधी ते शिवनाथकडे आशीर्वाद घ्यायला जातील, पण शिवनाथ हा आपल्या नेहमीच्या स्टाईलने तोंड फिरवून घेणार, या दोघांना काही आशीर्वाद देणार नाही. आता शिवनाथला काही सांगायची कोणाची हिंमत नाहीये. तेव्हा मंदा मावशी ही शिवनाथला ठणकावून सांगेल, ए शिवनाथ, तुझी सून, तुझा मुलगा तुझा आशीर्वाद घ्यायला आले आहेत आणि तू काय असे तोंड फिरवतोय? आज तुझ्या सुनेनेच तुला जेलमधून जाण्यापासून वाचवलंय. तिचा तुझ्यावर, या घरावर किती जीव आहे हे पहा. स्वतःच्या बापाविरुद्ध जाऊन तिने तुला वाचवलंय. यावरून तुला किती चांगली सून मिळाली आहे ना, याचा विचार कर. आता शिवनाथ काय निर्णय घेईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना येती घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.